काल ना मी आणि पंढरी पाणीपुरी खायला गेलो होतो बरं का. पण तिथे जाऊन पाणीपुरी खाण्यापेक्षा ना वेगळंच काहीतरी करून आलो. आता हा बाबा सोबत असला ना असं काही ना काही होतच असतं हे मला माहितीच असतं. सो काल तर आमच्या दुकानामध्ये खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे आमच्या दोघांचा काल काम करून मग अक्षरशः पिट्टा पडला होता. घरी येताना ना थोडी फळं आणि काय काय घ्यायचं होतं सामान मग थोडी फळं घेतली आणि त्यानंतर भाज्या घ्यायला आलो कारण का भाज्या तर काहीच घरात नव्हत्या. म्हणलं थोड्याफार भाज्या घ्याव्या मग भाज्या वगैरे सगळ्या घेतल्या काय काय लागत होतं. पण त्यासाठी एक स्पेशल डिश बनवायची होती, भाजी बनवायची होती. पण त्याच्याचमुळे हा उशीर झाला होता. आणि पुढे गेलो तर मला म्हणला पाणीपुरी खाऊयात. मी म्हटलं ठीक आहे. तर तिथं जाऊन हा बाबा पाणीपुरी खाण्याऐवजी पिशवीतली कंस काढला, जी की आम्हाला दुपारी मामाने दिली होती आणि त्यांना म्हणला माझी कंस भाजून द्या. आता ते काय नाही म्हणणार आहेत का त्यांनी दिली त्यांची कोळशीची शेगडी विझली होती परत त्यांना ती कोळशीची शेगडी फुलवावी लागली आणि तिथं हा कंस भाजत बसला. येणारे जाणारे सगळे कस्टमर त्याला बोलत होते की अरे हा नवीन चालू केलाय का वगैरे हे ते पाणीपुरीत राहिली खायची बाजूला आणि हे असलं करत बसला. मी बसली माझी माझी पाणीपुरी खात आणि हा बसला तिथं कंस भाजत. कंस सगळी भाजून बिजून घेतली बाबाने. तेव्हा कुठे ह्याचं समाधान झालं आणि तेव्हा ह्या बाबाने पाणीपुरी खाल्ली आणि तिथं माझा सगळा वेळ गेला. जिथं घरी येऊन लवकर स्वयंपाक करायला सगळं मॅनेजमेंट माझं हलून जातं टाईम मॅनेजमेंट. लवकर येऊन पटापट आवरायचं असतं पण ह्या बाबांनी तर माझा वेळ खाल्ला. मग घरी येऊन आता परत त्याच्यावर त्याची भाजी कशी बनवायची आज जितका वेळ झालता अक्षरशः 10 वाजता आलते 10 आणि जेवायचं कधी झोपायचं कधी कसं काय करायचं ह्याच्यामुळे सगळं असं होतं. मग घरी आल्यावर सगळी फळं वगैरे अरेंज करून ठेवली त्यानंतर मग फक्त बनवलं डाळ भात. मग मला म्हणला भाजी बनवली होती नाही बनवली. सो भेटूया नवीन ब्लॉग